रामचंद्र भगवान की जय। राम भक्त हनुमान महाराज की जय। बोला बोला श्री गणेशाय नमः। श्री सीतारामचंद्राय नमः। श्री राम जगदानंद कंद श्रीराम सचिदानंद श्री रघुपती आत्या सुधनाई भवबंद सुमरणे तुझिया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु। प्रभो रामचंद्र भगवान की जय। सुंदर कांडातलं त्या ठिकाणी कथा श्रवण करायची आपल्याला आणि त्या कांडाचं नाव बी सुंदर आहे, त्याच्यात कथा बी सुंदर आहे. रस अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा कामाने. अमृतापेक्षा गोड आहे नाम, असा प्रकार प्रभू रामचंद्राचं त्या ठिकाणी आपल्याला लीला कौतुक सगळं चरित्र त्या ठिकाणी आपल्याला कानानं ऐकायचंय, श्रवण करायचंय. आणि गोड मिष्ट अन्नाचं जेवण असतं तसं त्या ठिकाणी गोड अमृत फिके पुढे नामाच्या महिमा अमृत सध्या फिका पडतंय असं इतका गोडवा आहे त्याच्यामध्ये. आता त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र वानर सेना सगळी समुद्राच्या काठावर त्या ठिकाणी गेलेली आहे आणि समुद्रावर सेतू बंधन करून कशा प्रकारे लंकेत जातात ते आपल्याला ऐकायचे. वानर सैन्य संभार पावनिया समुद्र तीर कटक उतरले समग्र श्रीरामचंद्र समवेता. श्रीरामचंद्र समवेत त्या ठिकाणी सगळे कटक सगळे वानर मंडळी 18 पद्म वानर 56 कोटी गोळागोळ 72 कोटी असे एवढे त्या ठिकाणी संख्या त्या समुद्राच्या काठावर त्या ठिकाणी जागा पुराणा गेलेली उभा राहण्याकरता एवढी संख्या असंख्य त्या ठिकाणी पब्लिक गोळा झालेली. आता त्या ठिकाणी विचार प्रभू रामचंद्र कशा प्रकारे करतात पहा. आयरीकडे लंक्यात नगर जाळून गेला हनुमंत तेने कैलासी आकांत राक्षसांत दृढ आला. आता इकडे त्या ठिकाणी राक्षस विचार करू लागलेलेच आपला राक्षसाचा अंत त्या ठिकाणी आला की काय. आता तुम्हाला हनुमंत या ठिकाणाहून गेला लंका जाऊन सगळ्या त्या ठिकाणी पराक्रमी त्या ठिकाणी पुरुषांना त्या ठिकाणी राक्षसांना पराक्रम दाखविला हनुमंतानं. आणि ते विचार करू लागले आता आपल्यावर त्या ठिकाणी अंत होण्याची पाय आली का काय असं त्या ठिकाणी विचार करू लागले. कैसे रावणाची जननी लंका गडाद हो देखोने प्रमदुकित होय म्हणे सर्व ते नयने अश्रुधारा. सगळ्यांच्या डोळ्यामधून अश्रू या लागलेच आहे का. आता मरण दिसायला लागलेलं आहे पुढे राक्षसांनी सगळ्या मरण दिसायला लागलेले. आता म्हणले हा सुरपन्न केलं काय बरं केलं का. त्या राजा रावणाला कैवारी घडविलं. राजा रावणाचा हुकूम झाला की आपल्याला त्या ठिकाणी मागे सगळ्या बघता येत नाही. राजाचा हुकूम म्हणलं की आपल्याला पुढे जावं लागतंय. मग मरणाचं घरच आहे पुढे. मग तिकडे जर नाही गेलं तर राजा रावणाच्या हाताने मारावं लागतंय असा विचार आहे. मग राजा रावणाच्या हाताने मरूस तर तिकडच प्रभू रामचंद्राच्या हाताने मेलेलं बरं आहे असा विचार राक्षस मंडळी करू लागले. विभीषणापाशी निज दुःख सांगे त्यासे मरण आले रावणाचे राक्षसाचे कुळक्षयो. विचारवंत तज्ञ विचार त्या ठिकाणी काही असतात गावामध्ये 4 तरी लोक असतात. ती 4 लोकांनी उठले. आता मला राजा रावणाला सांगण्यापेक्षा बिभीषणाला जाऊन सांगायला पाहिजे कारण बिभीषण सात्विक वृत्तीत आहे आणि आपलं ऐकून घेईल. राजा रावण ऐकू सुद्धा घेणार नाही म्हणून बिभीषणाच्या त्या ठिकाणी वाडेकडे गेलेले आहे. आयासियामुळे तुझा ज्येष्ठ बंधू चोरोने आणले श्रीराम वधू. श्रीराम रावण करील वधू सकोळ छेदो राक्षसा. ए विभीषणा अरे बाबा तुझ्या भावानं काही चांगलं केलेलं नाही. त्याला काय केलेलं सीता देवीला चोरून आणलेलं आहे आणि त्या सगळ्या राक्षसाचा वध होणारे अंत होणारे
म्हणून ह्याच्यामध्ये काहीतरी विचार काढा विभीषणा महाराज तुम्ही, असं त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी तज्ञ त्या ठिकाणचे जी राक्षस होते तज्ञ होते, सात्विक वृत्तीचे होते काही त्याच्यामध्ये, सगळेच काय राक्षस होते म्हणजे काही राक्षस विचार त्यांच्याकडे नव्हता, पण काही जे त्या ठिकाणी चांगले विचाराचे होते ते विभीषणाकडे गेले आणि त्यांना सांगू लागले, आता म्हणले दुसरा उपाय नाही, काहीतरी याच्यात मार्ग काढा म्हणून सांगण्याकरता गेले. काय करतात पुढे? सीता श्रीराम प्रिया कर सोते दाढी लावणार, तेने जाळून या नगर निशाचर निर्दाळीने. अरे बाबा, त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा एक शेवकांचा वानर त्यानं काय पराक्रम केला म्हणले, सगळी लंका जाळी निशाचर मारले. आता तर म्हणले प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सगळे वानर मंडळी या लंकेपाशी आल्यावर त्या लंकेचं काय होईल आणि आपल्या आपल्या प्रत्येक जीवांचं काय होईल असा विचार विभीषणा पुढे मांडला. इंद्रजित माझे उद्भट कपिने त्याचा काढिल चार पाठ, रणी खवळून अमरकट दस कंठ गांजिला. या ठिकाणी आणखी काय केलं, इंद्रजिताला म्हणले कसं त्या ठिकाणी त्या भैरेत लपवायची पाळी आली, त्याच्या त्या ठिकाणी किती मार त्याला यथेष्ट दिलेला आहे इंद्रजिताला. आता आणि त्या ठिकाणी राजा रावणाचा काळ जवळ आले की काय, आणखी ते हनुमंत जर या ठिकाणी एकटाच राहिला तर राजा रावणाला दिसत्या नकानं मुडक फोडून टाकेल, असा पराक्रम होईल बाबा म्हणून विभीषणा पुढे सांगू लागले. सरेस उत्तम पक्वान सेवले आवे श्याने मरण, तैसे सित्या विलासादान कुळ निर्दान राक्षसा. राक्षसा कोणत्याही गोष्टीचा अभिलाष केला, अतिशक्ती नसेल कोणत्याच गोष्टीची, प्रेम मैत्री प्रेम धनाची त्या ठिकाणी आशा अभिलाषा जास्त करणं, दुसऱ्याचं धन लुबाडायचं ह्याच्यावर त्या ठिकाणी आसक्ती जास्ती धावणं, हे म्हणजे काय आपलं मरण त्या ठिकाणी मागून घेतल्यासारखं आहे जवळ त्या ठिकाणी, असं त्या ठिकाणी त्या विभीषणाला सांगू लागले. संतना होय निसंतानायचे आलोट आले विघ्न, विभीषणाशी आले म्हणून करे रोदन कैकसिया. त्या ठिकाणी कैकसी सगळं त्या ठिकाणी विभीषणाकडे गेली आणि गरज दिलेलं आणि रुदारी करू लागली, आलोट मरण आलं म्हणले या लंकेवर, या ठिकाणी माझा राजा रावण सध्या मेले शिरात नाही असं संकट आलेलं आहे विभीषणा, आता काय कर तूच विचार कर. ऐक श्री रामाच्या गोष्टी, जो जो वीर पडला द्रष्टे, तो निर्दळी सर्वृष्टी वीर जगजेटी श्रीरामा. अरे बाबा, या ठिकाणी या गोष्टी त्या श्रीराम प्रभूच्या पुढे ऐकलेल्या ह्या त्रिजगतामध्ये प्रभू रामचंद्राची एकच शक्ती आहे, सगळ्या त्रिभुवनाला नाश करण्याचा पावर प्रभू रामचंद्रामध्ये, आणि त्रिभुवन त्या ठिकाणी उत्पत्ती करण्याची पावर त्यांचे पैसे आहे, असं त्या ठिकाणी कशी त्या ठिकाणी विभीषणाला सांगू लागली. ताटिका मारिले उठावटे स्वभाव मारिला यज्ञ वाटे, विराग मारिला रणतिपटे, पाडल्या दृष्टीनं सोडिया. विभीषणा, अरे बाबा, त्या प्रभू रामचंद्राची ख्याती किती म्हणून सांगावा. त्रिजटा मारली, स्वभाव मारला, मारीच त्या ठिकाणी निष्ठा पिसाऱ्यानं उडवून समुद्राच्या काठावर जाऊन पडला होता, आणखीन त्या ठिकाणी कबंध मारला. अशा प्रकारे त्या प्रभू रामचंद्राची अपार शक्ती आहे असं विभीषणाला त्या ठिकाणी कैकसी सांगू लागली. राम पदती एकला जान मारेला तिरसिरा खर तुष्यान, 14 सत्र स्वगन रण कंदन केले रामे. विभीषणा, अरे बाबा, प्रभू रामचंद्राने एक बाण तोडला, 14,000 त्या ठिकाणी राक्षस एका बाणामध्ये खर दूषण असे त्या ठिकाणी त्रिशरा असे बाबा मारल्या गेले, असं त्या ठिकाणी कैकसी विभीषणा पुढे सांगू लागली. निर्दाळीला बळी बाणे निर्दाळीला वाळे, सुग्रीव मिनेला त्या जवळ वानर तळी समवेत. आणखी काय सांगू बाबा, या ठिकाणी कबंध मारला,
आणि वाली एकाच वारानं मारला, सुग्रीव आपलासा करून घेतलेला त्या रामानं आता त्याच्याकडे शरणागत जर गेलं तर त्या शरणागताला मरण नाही अशी कोण कैकशी विभीषणाला सांगू लागली. माझीला हनुमंत एक लंका जाळून गेला निशंक, गांजोनी आद समुख लाविला डाक राक्षसा. अरे बाबा यात एक हनुमंत आला आणि हनुमंतानं त्या ठिकाणी कशा प्रकारे धाक त्या लंकेला लावला, सगळ्या राक्षसांना बऱ्याच मारलं आणि त्या लंकेचं त्या ठिकाणी काय केलं, होरपळून टाकली, जाळून टाकली. एकट्या एक हनुमंत त्या ठिकाणी आला तर आता इकडं 18 पद्म वानर, 56 कोटी गोळागोळ, 72 कोटी रीस एवढी पब्लिक त्या ठिकाणी आल्यावर ह्या लंकेचं काय होईल बाबा. अरे येथे आला रघुनाथ कोण सायल सरसपात, होय राक्षसाची कुळ घात लंका नाता वेवेकिया. ए विभीषणा, अरे बाबा या ठिकाणी जर प्रभू रामचंद्र आले तर त्या ठिकाणी त्यांच्या बाणाची ताकद सहन करणार कोण आहे आपल्या ठिकाणी, हा याचा विचार कर. आणि या ठिकाणी मी जी सांगते ते आहे, आखी गरवी माझी नायके शिकवण, तुझे मानितो वचन हित संपूर्ण उपदेशिया. अरे बाबा ए विभीषणा, कुणाचं तो ऐकत नाही राजा रावण, पण तुला मानतोय, तुझी गोष्ट ऐकन, काहीतरी कर, प्रयत्न करून त्या ठिकाणी त्या राजा रावणाला थांबव आणि रामाची सीता रामाला देऊन टाकण्याची आज्ञा कर. आता त्या ठिकाणी कोण कैकशी जाऊन त्या ठिकाणी विभीषणाला सांगू लागले. श्रीरामार कोणी सीता सखे करावे श्री रघुनाथा, तेने कल्याण लंका नाथा ते समस्त राक्षसा. समस्त राक्षसांचं कल्याण होईल, राजे रावणाचं कल्याण होईल. कशानं? ही प्रभू रामचंद्राची सीता आणली ना, ही सीता त्या ठिकाणी काय कर, प्रभू रामचंद्राला अर्पण कर आणि त्या ठिकाणी शरण जा. शरण गेल्यावर कसलंच मरण नाही आपल्या त्या ठिकाणी राक्षस कुळाला. सूर्यचंद्र आहे तोपर्यंत त्या ठिकाणी कसला धक्का लागणार नाही. आता त्या ठिकाणी ते कोण कैकशी सांगू लागली. शिकवण रावण करीला अपमान, तो सावणी आपण इत संपूर्ण उपदेशी. अरे एवढं सांगून त्या ठिकाणी विभीषणजी म्हणले आता मी सांगायला जातो पण त्या ठिकाणी अपमान जरी केला तरी सहन कर बाबा, अशी कैकशी त्या ठिकाणी सांगू लागली. विभीषण तुझ परम शांते सर्वता क्रोधन चिके, करुणे अपमान निवृत्ती लंका पते उपदेश. विभीषणा, तुझ्याकडे शांती मुरलेली तुझ्या अंगामध्ये आणि तुला कसलाच राग येत नाही म्हणून तुझ्याकडे मी हे निवेदन करू लागलेले. आणि तू जाऊनच त्या राजा रावणाला सांग. राजा रावणानं जरी नाही ऐकलं, तुला उलट सुलट जरी बोलला तरी सहन करण्याची ताकद पाहिजे माणसापाशी. कुणी समोरून एखादा वाकडं तिकडं जर शब्द बोलला, खोचक शब्द जर बोलला तर माणसाच्या अंगामध्ये ताकद पाहिजे सहन करण्याची. कारण का, सहन करण्याची ताकद जर ठेवली आणि त्याच्यावर जर मात केली तर ते म्हणतो आपण एकदा दोनदा बोललो तरी आपल्याला प्रत्युत्तर दिलेलं नाही, आपणच कमी बोलायला पाहिजे. मग त्या ठिकाणी त्याला उजाड पडतो आणि काय होतं, त्यांचं समिलन होतं, त्यांची मित्रता तयार होती. असं त्या ठिकाणी विचार करायला पाहिजे. तिकून जर एखादा चढून आला तर इकडलेलं काय व्हायला पाहिजे, थंड व्हायला पाहिजे, साखर घ्यायला पाहिजे, हसायला पाहिजे. असा जर प्रकार जर केला तर ते म्हणतो मी इतकं रागात बोलतो तरी हसतोय, काय कारण आहे. असं त्या ठिकाणी त्याला सगळं विचार करावा लागतो. असा प्रकार विभीषणाकडे आहे. आयशे बोलून वचन उपसाबोकसी करी रुदन, माझे वाचव्या संतानाने शरण या लाग्या. आनंद शरण या लागी बाबा जा विभीषणा. आता मी काकून येऊन तुला सांगते, पण या ठिकाणी हे माझं संतान हे जे आहे, माझं कुळ जे आहे हे वाचविण्याकरता बाबा तुला काहीतरी करावं लागतंय. असा विचार त्याच्या पुढे मांडला. काय होतंय, ऐकोने मातेचे वचन विभीषण वाहिले प्राण, प्रांत सावने अपमान इत सांगेन लंकेशा. या ठिकाणी विभीषणजी बोलू लागला मातेला, कैकशीला, हे माते आता मी जाईन त्या ठिकाणी 4 गोष्टी
विचाराच्या सांगल आणि त्यानं जरी नाही ऐकलं, माझा अपमान जरी केला तरी मी सहन करीन, असं वचन कैकशी मातेला विभीषणजी देतात. नाहीत शिकविता सीतासनी पात लंकनाता, करू धावेल माझ्या गाता शरण रघुनाथा, मी जा होईना. हा, या ठिकाणी माते मी जर सांगायला जर गेलो तर याला काय होईल, राग येईल. जरा घसा आवळायला लागला माझा, खडी साखर खाल्ली होतं जास्तीत जास्त. आता मी विचार सांगायला जाईल आणि त्यानं जर नाही केलं, त्याला जर राग आला तर ते काय होईल, माझ्यावर रागानं त्या ठिकाणी माझ्यावर धावल आणि मला काय करील,